मोदक काय फक्त गोड गोड खायचं असतं का? हा, अजिबात नाही. असं झणझणीत मोदकाची आमटी तुम्ही करू शकता. काय दिसते आणि काय कमाल सुवास दरवळतो तुम्हाला सांगते. आणि भाकरीसोबत, पोळीसोबत गरमागरम भात आणि ही आमटी स्वर्ग सुख आहे तुम्हाला सांगते. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. झणझणीत अशी मोदकाची आमटी करतोय. अतिशय रुचकर होते आणि तीच भाजी खाऊन कंटाळा आला ना तर मस्त लागते बघा. पाहुणे येणार असतील आणि त्यांच्यासाठी असा काही वेगळा बेत करायचा असेल तर मोदकाची आमटी आणि भाकरी आहा लाजवाब. आता साहित्य काय घेतलं ते बघूयात. मोदकाची पारी करण्यासाठी 1 कप बेसन, अर्धा कप गव्हाचं पीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ. मोदकाचं सारण करण्याकरता सुकं किसलेलं खोबरं 1 कप, पाव कप शेंगदाणे, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा तीळ आणि 1 चमचा खसखस. आणि सारणामध्ये यासोबतच लागेल आपला स्पेशल संडे मसाला आणि बॅडगी मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ आणि आवरणामध्ये 1 चमचाभर तेल. चला आधी याचं आवरण तयार करूयात. तर त्यासाठी बेसन चाळून घ्यायचं, म्हणजे काय होतं ना, मळलं छान जातं आणि त्याच्या गुठळ्या राहत नाही. आणि यासोबतच गव्हाचं पीठही घालते. आता यामध्ये हळद घालूयात, मीठ, सुके जिन्नस आधी मिसळूयात. आता पाणी घालायचं आणि घट्ट असा गोळा मळायचा. मऊ गोळा अजिबात करू नका, घट्ट गोळा मळायचा. बेसन आहे त्यामुळे पाणी असं खूप लागत नाही. तर हे मळण्याकरता 100 ml म्हणजेच अर्धा कप पाण्याचा इथे मी वापर केला. त्यापेक्षा जास्त पाणी नाही लागत. चला, इथे ही कणिक मळून तयार झाली आहे. आता यावर थोडंसं तेल स्प्रे करूया. आपलाच फुसफुस स्प्रे आहे, madhurasrecipeclub.com वर खरेदी करू शकता. थोडंसं तेल आणि हे बघा, पाणी त्याच्यावर घातलं नाही आणि छान घट्टसर ही कणिक झाली आहे. जितकं तुम्हाला दाखवलं तितकंच पाणी आहे आणि व्यवस्थित घट्टसर अशी ही झाली आहे. अजिबात अशी पातळ सेल केली नाही. आता झाकण ठेवूयात आणि किमान 15 ते 20 मिनिटं मुरण्याकरता ठेवायचे. आता सारण करूयात. सारण करण्यासाठी सगळ्यात आधी शेंगदाणे हलकेसे भाजून घ्यायचे. खूप खरपूस नका करू, कारण यामध्ये आपण पुढचे जिन्नस घालून भाजून घेणारच आहोत. शेंगदाणे हलके भाजत आले, यामध्ये सुकं खोबरं हेही मिसळायचं आणि खोबरं हलकंसं बदामी रंगावर भाजूयात. खोबरं हलकंसं भाजत आलं की हे तव्याच्या बाजूला करून घ्यायचं. हे बघा, हलकंसं बदामी झालंय. हे थोडंसं तव्याच्या बाजूला घेऊयात. तव्याच्या मधोमध घालूयात पांढरे तीळ आणि खसखस, म्हणजे हे देखील छान भाजलं जाईल. आता हे भाजलं गेलं कसं ओळखायचं? हे बघा, हे लगेच पॉपकॉर्न सारखं उडायला सुरुवात होते. हे बघा, आता हे असं हलकंसं याचा रंग बदलला, पॉपकॉर्न सारखं उडायला सुरुवात झाली की हे खोबरं आणि शेंगदाण्यामध्ये मिसळून घ्यायचं. आता हे मिश्रण हलकंसं थंड करायचं. सारण आणि वाटण आपण एकत्रच करून घेणार आहोत. सारणाचं मिश्रण थंड होतंय तोवर कांदा भाजून घेऊयात. चमचाभर फक्त तेल, खूप नका घालू. आणि यावर 2 कांदे उभे चिरून घेतलेले ठेवूया. हे मिसळायचं मस्त आणि हलका बदामी रंग येईपर्यंत हे आपण भाजून घेऊया. चला, कांदा छान भाजून झाला, छान असा खरपूस भाजून घ्यायचा बघा. आता गॅस बंद करते आणि कांदा हलका थंड करून घेऊया. चला, आता हे भाजलेलं खोबरं, शेंगदाणे, तीळ आणि खसखस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. आता यामध्ये 1 चमचाभर आपला संडे मसाला, याऐवजी कुठलाही घरगुती मसाला वापरला काहीच हरकत नाही. 1 चमचा बॅडगी मिरची पावडर, मीठ चवीपुरतं आणि कोथिंबीर.
आता हे मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घ्यायचं. वा, बघा काय मस्त दिसतंय. यापेक्षा आता जास्त बारीक मी करणार नाही, कारण हे असं टेक्स्चर आलं पाहिजे. बघा, आता हे सारण काढूयात. सगळं सारण नाही काढणार मी, थोडंसं जेवढं राहतंय हे बघा, हे इकडे काढलं सारणासाठी, आणि हे उरलेलं सारण मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे. आता या उरलेल्या सारणामध्ये हा भाजलेला कांदा घालूयात, म्हणजे वेगळं आणखी आपल्याला काही वाटण करायची गरज नाही. चला, आता हे मिक्सरला फिरवून घेऊयात. शक्यतो पाण्याचा वापर न करताच हे मिक्सरला फिरवूयात. त्यामुळे थोडं थोडं फिरवलं की हे बाजूने असं मध्यभागी करून घ्यायचं. यामुळे काय होतं, कमीत कमी पाणी घातल्यामुळे तेलामध्ये मसाला घालतो तेव्हा ते तेलामध्ये मसाला चटचट चटचट उडत नाही. त्यामुळे बिना पाण्याचा वाटायचं. चला, परफेक्ट वाटलं गेलंय. सारण तयार, वाटण तयार. आता मोदक भरायला घेऊयात. वा, पिठही बघा छान मुरलंय, परफेक्ट. आता यातनं 2 उंडे करून घेऊयात. थोडंसं तेल स्प्रे करायचं आणि याची पोळी लाटून घेऊयात. खूप पातळ नाही लाटायची, खूप जाडही नाही. आपण चपाती लाटतो तसंच हे लाटून घ्यायचं. आता हे लाटून झालं. हे बघा, खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही, असं हे लाटून घ्यायचं. आता याच्या पुऱ्या पाडून घेऊयात. हे असं केलं की पटपट आपलं काम होतं. हलकीशी एकसारखी करायची आणि मोदकही एकसारखे व्हायला मदत होते. आता नॉर्मल मोदक करतो तसंच याला कळी पाडून घ्यायची. किती सुरेख होतंय बघा. याच्या मधोमध हे सारण भरायचं. हे बंद करूयात. चला, मोदक आपला तयार. किती गोड दिसतोय बघा. कळ्या पण किती सुरेख आल्यात. आता याच प्रकारे सगळे मोदक तयार करायचे. चला, इथे 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आणि हे जे मोदक भरून ठेवलेत, तर या साहित्यामध्ये 16 मोदक व्यवस्थित भरून तयार होतात. थोडंसं सारण उरतं जे तुम्ही ठेवू शकता आणि नंतर कुठल्याही भाजीसाठी भरण्यासाठी किंवा ग्रेव्हीला एक संधपणा येण्यासाठी वापरू शकता. आता तेलामध्ये आलं लसूण ठेचा मिसळूया. वा वा, फोडणीत हा ठेचा घातला की काय कमाल सुवास तरवळतो. अगदी मिनिटभर ठेचा परतून घेतला की हे वाटण घालायचं, वाटणाचा गोळा. बघा, यामध्ये वाटताना अजिबात पाणी वापरलं नाही, त्यामुळे तेलामध्ये चटचट चटचट अजिबात उडत नाही. मिसळायचं. चला, आता हे वाटण फक्त मिसळून घेतलं, तेलात परतायची गरज नाही कारण यामध्ये पाणीच नाही आहे. आता यामध्ये चमचाभर आपला संडे मसाला, 1 चमचा बॅडगी मिरची पावडर, अर्धा चमचा गोडा मसाला, हे मसाले मिसळायचे. वाह, काय कमाल सुवास तर वळतो. यामध्ये कोथिंबीर, बहारदार दिसतंय आणि कोथिंबीर अशी थोडी परतली ना की त्याचाही स्वाद जबरदस्त उतरतो आणि चवही छान लागते. त्यामध्ये मीठ असं वाटणात लावलं की ते छान पसरतं. आणि गरम गरम वाटण आहे म्हणून गरम गरम पाणी. आहा, काय फसका उधळला. आहा आहा, थोडं आमटीसारखंच करायचं. हे पाणी जरा जास्त घाला. काय सुवास तरवळतून काय रंग दिसतोय. आता याला एक उकळी काढायची आणि कटाची आमटी कशी असते तशाच आमटी स्टाईल हे करायचं. कारण हे मोदक यामध्ये घातले ना की
खूप पाणी यातलं झिरपून घेतं, कारण ते पीठ आहे, बेसन आहे, त्यामुळे थोडं रसरशीत किंवा पाणीदारच ही आमटी ठेवायची. आता उकळी आली, याला रंग बघा, तर्री बघा. आता यामध्ये हे मोदक सोडायचे आणि हे याच्यात सोडले ना की उलटेच होतात, म्हणजे जिथून बंद केलेत ती बाजू खाली जाते, हरकत नाही. चला, आता या मोदकाच्या आमटीवर झाकण ठेवायचं आणि खूप मोठ्या आचेवर नका करू, नाहीतर मोदक आहे ना चेपले जातात. त्यामुळे मध्यम आचेवर हे 10 ते 15 मिनिटं छान शिजवून घ्यायचे. आहा, काय कमालच सुवास तरबळतो तुम्हाला सांगते. तर इथे बरोबर आता 15 मिनिटं मी हे शिजवून घेतलंय. गॅस बंद करते, म्हणजे तुम्हाला आहे ना त्याचं टेक्स्चर छान दिसेल. आहा हा हा हा, कमाल. बघा, मोदक शिजलाय हे कसं ओळखायचं, हे असं वर येऊन तरंगतात. वा, चला एक दाखवते काढून. आणि हा रस्सा आत्ता जरी खूप पातळ वाटत असला तरी जसजसा वेळ जातो तसा तो घट्ट होत जातो. टेक्स्चर सुरेख येतं, रंग सुरेख येतो आणि रस्सा बहारदार होतो. खायची कशी, अरे अशीच भाकरीसोबत खायला मस्त लागते. नुसतं तुम्ही जर कमी तिखट केले सूप म्हणून खायला पण बहारदार लागते. फळं कशी आपण खातो तसं मोदक, कारण यामध्ये सारण आहे, सारणाला चव आहे, सगळे पोषक घटक आहे. म्हणजे डाळ फळं खातो तसं हा मोदक फळ करून खाल्लं तरी चालेल. थोडं वरण टाका यामध्ये. चला, करून बघा आणि कशी झाली नक्की कळवा. पुन्हा भेटूयात. तो बरं मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.